सप्टेंबर महिन्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतेक भागामध्ये अतिवृष्टी झाली। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आणि यात अनेकांची राहती घरं कोसळलेली आहेत। अनेकांना बेघर व्हावं लागलंय। पाथर्डी तालुक्यातील करंजीमध्ये अनेक घरं पुरामध्ये वाहून गेल्यानं त्यांना गावातच भाडोत्री घरामध्ये राहावं लागतंय। एकीकडे दिवाळी सण हा आनंदामध्ये साजरा होतोय, मात्र दुसरीकडे बेघर झालेल्या कुटुंबियांना संसाराची जमवाजमव करावी लागते। घरात काहीच राहिलं नाही। सरकारकडून मिळणारी मदतही अद्याप मिळालेली नाही। वर्षातून एकदा येणारा दिवाळीसारखा मोठा सण सगळीकडे दिव्यांचा झगमगाट असताना करंजी गावातले ग्रामस्थ आपला संसार उभा करण्यातच व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। या वर्षीची दिवाळी अशी पूरदृष्टीमुळे अशी होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं की आज आमच्या घरात आज काहीच नाहीये। आम्ही दिवाळी सुद्धा साजरी करू शकत नाहीये। पुरामध्ये माझ्या पूर्ण घरातले संसार पूर्णपणे वाहून गेलेला आहे। आता दिवाळीमध्ये नाही का मुलं कपडे मागतात, पण आम्ही देऊ शकत नाही। आता मी आहे ना माझ्या घरासाठी परत लोन करावं लागलं। पण काय होतं, ज्यावेळेस अशी परिस्थिती येते त्यावेळेस बँका बी टाळाटाळ करतात की समोरचे लोक व्यक्ती कसे लोन भरणार, म्हणजे सगळीकडूनच व्यक्ती अडचणीत येतो।